कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कीर्ती, तू त्यांच्याकडे गेली होतीस? कीर्ती, मी काय विचारतोय, तू त्यांच्याकडे गेली होतीस का? काका रे, होणारे नातेवाईक आहेत ते आपले, मग त्यांना भेटायला गेले तर काय चुकीचं केलंय मी? म्हणजे तू त्यांच्याकडे गेली होतीस? हो। मग कीर्ती, तू त्यांना भेटणं चुकीचं नाहीये, पण आमच्या परवानगी शिवाय तू तिथे जाणं चुकीचं आहे। कीर्ती, काय विचारतोय काका? काय म्हणालीस? मी सांगतो ना, ती तिथे गेली आणि त्यांना म्हणली 5 तोळे सोनं द्या, नाही तर हे लग्न मोडू आम्ही। कीर्ती, हे बोलून आलीयस तू तिकडे जाऊन? काय बोलतोय आशू? तू तिकडे जाऊन हे बरळून आलीयस का? अगं काय चुकीचं केलंय मी? आपल्या फॅमिली सोबत ते नातं जोडतायत, एवढं तर करूच शकतात ना? 5 तोळं सोनं खूप कमीच मागितलंय मी। आपला स्टेटस बघता एखादी किंमत सांगितली असती ना तर ती त्यांना परवडली पण नसती। काय लायकी आहे त्यांची? कीर्ती, काय गरज होती हे बोलायची? तुला जर सोनं हवं होतं तर माझ्याकडे मागायचं होतंस। आपल्याकडे काय कमी आहे का? मी काही माझ्यासाठी गेले नव्हते तिकडे। मला फक्त एवढंच सांगायचं होतं की देसाई कुटुंबियाच्या सुनेला काहीतरी स्टेटस असतो। एक शब्द बोलू नकोस। आणि तुला कोणी अधिकार दिला स्टेटस बद्दल बोलायचा? आपल्या परिवाराची सून ही लक्ष्मी असते आणि तू स्वतः मुलगी असून, या घरची मुलगी असून तिकडे जाऊन सोनं मागून आलीस? काय वाटलं असेल त्यांना? तिच्या आईला काय वाटलं असेल याचा जरा तरी विचार करायचा होताच। कीर्ती, याला हुंडा घेणं म्हणतात, आणि हुंडा घेणं कायद्याच्या चौकटीत गुन्हा आहे। आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे देसाई परिवाराच्या संस्कारात हे बसत नाही। आणि दागिना म्हणजे काय ग? सांग ना। मुलगी घरात येताना जे संस्कार घेऊन येते ना, तो खरा दागिना। आणि तू आपले संस्कार, या घराचे नियम सगळं विसरून तिकडे जाऊन असली मागणी करून आलीस? स्वतःचा नाही तर निदान या घराच्या इब्रतीचा तरी विचार करायला हवा होतास तू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।